गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरी मराठीचा सॉरी आज इयत्ता चौथी गणिताचा क्लास आपण घेणार आहोत. दे अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. त्याच्यातला आज गणितचा महत्वाचा लेक्चर म्हणजे आपल्याला तिसरीला पण झालेला होत्या कसोटी. आता कसोट्या हा घटक आज आपण शिकणार आहोत. फक्त परीक्षेला महिना झालेला राहिलेला आहे, त्यामुळे या महिन्याभर तुम्ही राहिलेले पाठांतर, लिखाण, वर्गमुळे, घनमुळे, समानार्थी, विरुद्धार्थी हे सगळे घटक आपण तुम्ही काय करायचे आहेत, पाठ करायचे. आता पाढे म्हटलं तर इयत्ता चौथीला 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत, इयत्ता तिसरीला 25 पर्यंत पाढे हे पाठ पाहिजेत. आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, तर कसोट्या म्हणजे काय याचा विचार केलास तर बघा, आपण जो भागाकार करतो म्हणजे एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जातो का नाही हे लवकर पाहण्यासाठी आपण काय करतो, अंक नियमांचा वापर करतो. समजा 4 अंकी संख्या असल्या, 5 अंकी संख्या असल्या, तर याच्यामध्ये जे आपल्या स्पर्धा परीक्षेला शॉर्टकट जे विचारतात प्रश्न, ते नेमके भाग जातो की नाही हे बघण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर केला जातो. मग काय करतो, कोणताही नियम गणिताला काय होतो, लावून पाहतो, त्या नियमांना आपण विभाज्यतेच्या कसोट्या असं म्हणतात. चला तर मग आपण चालू करूया. सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं आहे. पहिला जी आहे 2 ची कसोटी आहे. कसोटे या 2 पासून सुरू होतात, त्याच्यातून पुढे चालू होतात. आता आपल्याला जेवढ्या अभ्यासाला कसोटी आहेत त्या मी तुम्हाला काय करणार आहे, इथं शिकवणार आहे. तर बघा 2 ची कसोटी म्हणजे काय, त्याच्यानंतर लिहून पण घेतला तरी चालेल. पहिल्यांदा पुढे लक्ष द्यायचं आहे आणि ज्यावेळी लिहून घ्या म्हणाल तेव्हा तुम्ही लिहून घ्यायचं. 2 ची कसोटी, 2 ची कसोटी बघा. आता 2 ची कसोटी म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी, शॉर्ट मध्ये लिहून देणार आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो, त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता निशेष म्हणजे काय, तर पूर्ण भाग जातो. निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ आता इथे एक संख्या दिलेली आहे बघा, उदाहरणासहित स्पष्टीकरण 12,324. पुढे लक्ष द्या, 12,324 ही पुढे लक्ष द्यायचं आहे. तर ही 5 अंकी संख्या आहे. तुम्ही काय म्हणणार, 5 अंकी संख्येला कसा भाग घालवायचा, प्रश्न काय विचारतात बघा, खालील पर्यायातील कोणती संख्या 2 ने निशेष भाग जाणारी आहे. आता 2 लगेच आपण काय करायचं, एकक स्थानची संख्या बघायची. आता काय सांगितलेलं आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर 2 ने निशेष भाग जातो. लगेच 2 ने निशेष भाग जाणारी पर्यायातील संख्या कोणती म्हटल्यावर, एकक स्थानला 0, 2, 4, 6, 8 अंक दिसले की डोळे झाकून त्या पर्यायाला गोल करायचं. 2 चुकून पर्याय असली तर 2 गोल करायचे. आता इथं एकक स्थानी 4 आहे, मग भाग जातो की नाही तरी पण बघूयात आपण. भाग घालून बघूया. बे के बे, आता इथं 12 आहे, मग 2च्या पाड्यात 12 आहे, बे के बे, बे सख्ख 12, 12 वजा 12 0, बनून घेतले 3. मग 32 बेच्या पाड्यात नाही आहे, मग 2, 3 हा अंक 2 पेक्षा लहान आहे, म्हणून बे एके बे करूया आपण. वरून घेतले 3, 3तनं 2 गेले किती उरले, 1 उरला. वरून घेतले 2, 12 आले. ह्याच्यातल्या वजाबाकीतला 1, वरून घेतले 12, मग 2च्या पाड्यात 12 आहेत का, आहेत, बे सख्ख 12, वजाबाकी 12तनं 12 गेले 0, राहिली एकच संख्या 4, मग बाण दाखवून आपण हा 4 खाली घ्यायचा. मग 4 आहे का बेच्या पाड्यात, आहे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, 4 वजा 4 0, 4 वजा 4
4 वजा 4 0. म्हणजे 2 न ह्याला पूर्ण भाग गेला. 5 अंकी जरी संख्या असेल तरी 2 न पूर्ण भाग गेला का नाही. म्हणून 2 ची कसोटी लक्षात ठेवायची. एवढ्या मोठ्या संख्या आल्या तरी ह्याला 2 ने पूर्ण भाग जातो हे लक्षातच ठेवायचं आहे. आलं लक्षात. पुढची कसोटी बघा, 3 ची कसोटी. पुढची आहे 3 ची कसोटी. बघा आता 3 ची कसोटी बघा, 2 नंबर 3 ची कसोटी. 3 ची कसोटी. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येच्या बेरजेला, डायरेक्ट शॉर्ट मध्ये लिहूया, संख्येच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, 3 ने भाग जात असेल तर कोणत्याही संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर ती 3 ची कसोटी असते. म्हणजे त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जात असतो. उदाहरणार्थ बघा, समोर लक्ष द्या. आता इथं गणित काय आहे बघा, 3 3 9 3 म्हणजे 3393 ही संख्या आहे. 3 ची कसोटी बघा, 3393 ही संख्या, त्यांची बेरीज करा. आता 3 अधिक 9 9 10 11 12 झाले. 12 अधिक 6 करूया. बघा 3 आणि 3 6, 6 आणि 9 किती होतात बघा 15. 6 आणि 9 15, 15 आणि अधिक 3 15, 16 17 18. म्हणजे 3 अधिक 3 अधिक 9 अधिक 3 यांची बेरीज करायची. 3300 किती आली 18 आली. मग या 18ला 3 न भाग जातो का बघूया. 18, 3 1 3, 3 2 4, 3 3 9, 3 4 12, 3 संग 18. 3 संग 18 म्हणजे 3च्या पाड्यात 18 आहे. म्हणजेच काय, ही संख्या 3 ने निशेष भाग जाणारी आहे. कसोट्या ह्या लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे शिस्तीतच शिकवणार आहे मी. 2 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 ची कसोटी म्हणजे काय, संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल. संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल. आता इथं संख्या आहेत, जर इथं संख्या आहेत यांची बेरीज करायची. आलं लक्षात. आता प्रश्न कसा विचारतात, खाली दिलेल्या पर्यायातील संख्या 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. डोळे झाकून पट 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 पर्यायातील संख्यांची बेरीज करायची आणि 3च्या पाड्यातली संख्या येते का बघायची. आता 18ला भाग जातो का हे बघण्यापेक्षा 3च्या पाड्यात 18 आहे का, 3 संग 18 आहे. म्हणजे 3चं काय आहे, 3 ची कसोटी ही बसते. पुढचं आहे 4 ची कसोटी. 4 ची कसोटी. आता 5 पर्यंत येतो आणि पुढच्या 5 परत पुन्हा देतो. 4 ची कसोटी काय आहे, तर जेव्हा संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग जात असेल तर 4 ची कसोटी. शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग जात असेल तर 4 ची कसोटी. भाग जातो 4च्या कसोटीमध्ये बघा, शेवटच्या 2 संख्या म्हणजे काय बघा, 14,332, 14,532. अगं बेबी, आता कधी तुम्ही काय म्हणा, एवढ्या संख्येला कधी भाग घालवायचा 4 न, तर 4 ची कसोटी आहे का बघायला नाही. शेवटच्या 2 संख्या बघायच्या, एकक आणि दशक स्थानच्या शेवटच्या 2 संख्यांना 4 न जर भाग जात असेल तर 4 ची कसोटी. मग भाग जाण्यासाठी पाड्यात आहे का बघा 4 ची कसोटी. 4 के 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 24, 4 सके 24, 4 8 32. शेवटच्या 2 संख्यामध्ये 2 संख्यांना 4 ने पूर्ण भाग जातो म्हणून ही 4च्या कसोटीमध्ये बसते.
भाग जातो का म्हणजे पाड्यात आहे का? आता आपण भाग घालवून बघूया पाहिजे तर. 14,532 4 न भाग घालूया. आता 14 पहिला 2 अंकी संख्या घेऊया. 4 दूनी 8, 4 त्रिकम 12. 14 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 12. 12 आहे. मग 14तनं 12 गेले किती उरतात? 2 उरतात. 1 वजा 1 0, वरून घेतले 5. 4 पंचे 20, 4 सख्ख 24. 20 चुकून इथं घ्यायचं नाही, त्याच्या पुढं संख्या या 25 पर्यंत ई पर्यंत संख्या पाड्यात यायला पाहिजे. 25 नसली तर त्याच्या अगोदरची एक संख्या याच्यामध्ये आहे का बघा. हा, 4 सख्ख 24. 25 वजा 24 उरला 1, वरून घेतले 3. 4 त्रिकम 12. 13तनं 12 गेला, 1 उरला, वरून घेतले 2. 12 आले. 4 त्रिकम 12. 0 0. आलं लक्षात? 4 त्रिकम 12. आलं लक्षात? 12 आलं म्हणजेच काय? 14,532. 14,532 एवढी मोठ्या संख्येला 4 ने भाग जातो. मी तुम्हाला इथं प्रूफ करून दाखवलं की 4 ने निशेष भाग होतो, याची संख्या 0 येते. म्हणजेच काय? तर लक्षात घ्या, 4ची कसोटी बघायची असेल तर काय करा तुम्ही? पूर्ण संख्येला भाग जातो का चेक करायचा आहे. 5ची कसोटी बघा. आता 5ची कसोटी. 5ची कसोटी. 5ची कसोटी. 5ची कसोटी एकदम सोपी आहे. 5च्या कसोटी म्हणजे एकक स्थानी 0 व 5 असेल. एकक स्थानी 0 व 5. चला एकक स्थानी असं लिहितो. एकक स्थानी 0 व 5 असेल तर त्यांना 5 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. एकक स्थानी 0 व 5 असेल तर उदाहरणार्थ आता 1,14,325 दिलेली संख्या 1,14,325 ला 5 ने निशेष भाग जातो का? जातो, कारण की एकक स्थानी 5 आहे. एकक स्थानी समजा 5 असेल, 0 असेल आणि 140 जरी असलं तरी त्याला 5 ने निशेष भाग जाणार. 140 ला भाग घालून बघूया. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. 15 मोठी संख्या आहे. 5 दोन्ही 10, वरून घेतले 0. 14 वजा 10, 4 उरले. 5 8 40. बघा, जरी इथं समसंख्या असली, एकक स्थानी 0 असला तरी पूर्ण भाग जातो. लक्षात, ह्या कसोट्या पाठच पाहिजेत. म्हणजेच काय? तर एकक स्थानी 0 व 5 असेल तर ती 5ची कसोटी आहे. आता काय करायचंय? त्या कसोट्या शॉर्टकट मध्ये दिलेल्या आहेत, ते तुम्ही लिहून घेतला तरी चालेल. 2ची कसोटी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील तर ती 2 ने पूर्ण निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग. 3ची कसोटी संख्येच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती 3ची कसोटी असते. 8ची कसोटी शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग जात असेल तर ती 4ची कसोटी असते. परत याचे मी प्रश्न घेणार आहे आता हे झाल्यानंतर. 3ची कसोटीवर का 4ची कसोटी. 5ची कसोटी एकक स्थानी 0 व 5 असेल तर ती 5 ने निशेष भाग जातो. लिहून घ्या, पटापटा लिहून घ्या फळ्यावरचं.
बघा पुढचे कसोटी बघा. पुढची कसोटी बघा. आता राहिलेल्या कसोट्यांची माहिती मी देणार आहे तुम्हाला. शेवटचं असू दे. आता लिहायचं राहिलं असेल तर राहू दे. लिहायचं राहिलं असेल तर राहू दे. आपल्याला बुक मध्ये पण याची माहिती दिलेली आहे. आता पुढची कसोटी. आता कुठपर्यंत बघितली आपण? 5 पर्यंतच्या कसोट्या बघितल्या ना. हा, आता 6ची कसोटी बघा. 6ची कसोटी. इथून पुढे जरासं तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. इथून पुढं शांत लक्ष द्यावं लागेल. 6ची कसोटी काय आहे बघा. अंकातील कोणत्याही संख्येला 2 आणि 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. अंकातील संख्येला कोणत्याही बघा, अंकातील संख्येला 2 व 3 ने भाग जात असेल, 2 व 3 ने भाग जात असेल तर ती 6ची कसोटी असते. उदाहरणार्थ आता 2 किंवा 3 ने म्हटलेलं आहे. आता इथे एक संख्या जर घेतली बघा, 52, 42. आता इथं 2 आहे म्हणल्यावर 2 ने भाग जाणार. समजा इथं 52, 43 घेतलं म्हणलं, इथं 3 आहे. अंकातील संख्येला, पूर्ण जर संख्येला भाग जात असेल तर ती 6ची कसोटी होते. आलं लक्षात? मग अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, संख्येच्या शेवटी 0 असेल तर त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. आलं लक्षात? मग अशा प्रकारे हे सोपं आहे. फक्त 2 ने व 3 ने अंकातील संख्येला काय करायला लागतं आपल्याला, कोणत्याही संख्येला 2 ने व 3 ने भाग जात असेल तर त्याला आपण काय मग 2 ने भाग जातो कसं ओळखायचं? आपण म्हटलेलं एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक असेल तर तो पूर्ण 2 ने भाग जातो. 3 ने भाग जातो कसं ओळखायचं? तर संख्यांची बेरीज करून जर 3 ने भाग जात असेल तर 3 ने ओळखायचं. आता 7ची कसोटी बघा. 7ची कसोटी काय सांगते आपल्याला? तर सगळ्यात महत्वाची आहे 7ची कसोटी. बघा, दिलेल्या संख्येच्या 3 अंकी बघा, ती एक संख्या देतो तुम्हाला 740 आणि संख्या आहे 782. 6 अंकी संख्या आहे. आपण 7ची कसोटी बघत आहोत आता. हा, 7ची कसोटी कशी आहे बघा, जरा वेगळी आहे, जरा लक्ष द्या. थोडी वेगळी आहे. ती 6 अंकी संख्या दिलेली आहे, 740 आणि 782, म्हणजेच काय, 74,782 संख्या दिलेली आहे. तर बघा, जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार झालेल्या संख्येतून, दिलेल्या संख्येच्या शेवटचे 3 अंक कुठले आहेत? 782. या संख्येतून पहिली 3 संख्या वजा करायची. हा, पहिल्या 3 संख्या वजा करून येणाऱ्या उत्तराला 740 यांची जर वजाबाकी करून येणाऱ्या उत्तराला जर 7 ने भाग जात असेल तर ही 7ची कसोटी आहे. डायरेक्ट बघा, मग शेवटच्या 3 संख्या घेतल्या, पहिल्या 3 संख्या त्यातनं वजा करूया. हा, आता 7 मधनं 7 शून्य. आता आहे तसं काय राहणार आहे? 2 वजा 0, खाली 0 म्हटलं 2 आहे तसे. 8तनं 4 गेले, 4 होतात. म्हणजे ह्या शेवटच्या 3 संख्येतून ही संख्या वजा केली, उत्तर आलं 42. मग ह्या 42ला जर 7 न भाग जात असेल तर ती 7ची कसोटी आहे. बघा, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 सख्खम 42. 42ला भाग जातो, 7 सख्ख 42. आता ह्याची कसोटी लिहून द्यायला मोठी असल्यामुळे मी त्याचं उत्तरच तुम्हाला सांगितलेलं आहे. आलं लक्षात? शेवटच्या 3 अंकी संख्यांमधून पहिल्या 3 अंकी संख्या वजा केल्यानंतर वजाबाकी आलेल्या वजाबाकीला जर 7 ने भाग जात असेल तर ती 7ची कसोटी असते. ओके, 8ची कसोटी बघूयात आता. 8ची कसोटी. तर 8ची कसोटी बघा, शेवटच्या 3 अंकी संख्या आहेत, म्हणजे एकक, दशक आणि शतक, या संख्यांपासून तयार झालेल्या 3 अंकी संख्यांना जर 8 ने भाग जात असेल तर ती 8ची कसोटी आहे. लक्षात? आता उदाहरणार्थ इथे एक संख्या तयार करतो बघा, 3
38,416. 38,416 या संख्येतील शेवटचे 3 अंक, 8ची कसोटी बघा, शेवटचे 3 अंक आहेत 416. या 416ला 8ने भाग जातो का बघायचं. 416ला 8ने पूर्ण भाग जातो का बघा. 416 भागिले 8, 416 भागिले 8. जर 8ने पूर्ण भाग जात असेल बघा, घालून बघूया. 8 2 16 23 8 चौक 32 8 पंचे 40, 41 मधनं 40 गेले, एक उरतात, वरून घेतली 6, 8 दोन्ही 16, 0. ही झाली 8ची कसोटी. काय आहे 8ची कसोटी? शेवटच्या 3 अंकी संख्यांना जर 8ने पूर्ण भाग जात असेल तर ती 8ची कसोटी आहे. आता 9ची कसोटी. 9ची कसोटी काय आहे? अगदी सोपी आहे. जी 3ची कसोटी आहे तीच 9ची. संख्यांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल, संख्यांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर ती 9ची कसोटी. 3ची पण कसोटी अशीच आहे, सगळ्या संख्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ आता संख्या बघा, 53 48 421. 53 48 421 संख्या दिलेली आहे. 53 48 421 ही संख्या दिलेली आहे. आता या संख्यांची सगळ्या आपण बेरीज करूया. या संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 5 अधिक 3 8. बघा, 5 अधिक 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 8 20, 20 आणि 4 24, 25 26 27. या सगळ्या संख्यांची मी बेरीज केली बघा. 5 आली बेरीज 27. आता या 27ला 9ने भाग जातो का बघा. 9च्या पळ्यात 27 आहे. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27 जातो बघा. 9 त्रिक 27 म्हणजे ही 9ची कसोटी आहे. आलं लक्षात? त्या कसोट्या. 6ची कसोटी काय? अंकातील संख्येला जर 2ने 3ने भाग जात असेल तर 6ची कसोटी. 7ची कसोटी काय? शेवटचे 3 अंकी संख्या आणि पहिले 3 वजाबाकी करून येणाऱ्या वजाबाकीला जर 7ने पूर्ण भाग जात असेल तर 7ची कसोटी फक्त लक्षात ठेवायला लागते. 8ची कसोटी पण सोपी आहे. शेवटच्या 3 अंकी संख्येला फक्त बघायचं 8ने पूर्ण भाग जातो. 9ची कसोटी सोपी आहे. सगळ्या संख्यांची बेरीज करायची, भाग जातो का बघायचं. 3ची आणि 9ची कसोटी सारखी आहे. आता 11 पर्यंत कसोटी आपल्याला अभ्यासाला आहेत. 10ची कसोटी. 10ची कसोटी काय आहे? 10ची कसोटी एकदम सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 0 आहे, त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ बघा, किती पण संख्या घ्या. 11,540. याला 10ने भाग घालूया. 10 एके 10, उरला 1, वरून घेतले 5, 10 एके 10, 15तनं 10 गेले 5 उरले, वरून घेतले 4, 10 पाचा 50, 54 मधनं 50 गेले, उरले 4, वरून घेतले 0, 40 झाले. 10 चौक 40. बघा गेला की नाही पूर्ण भाग. 0 उरले की नाही. बाकी 0 उरली म्हणजे निशेष भाग जातो. पुढे बघा, 11ची कसोटी शेवटची. 11ची कसोटी शेवट लास्ट. तर 11ची कसोटी बघा, दिलेल्या संख्येतील सम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर 11ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ संख्या बघा, 7 5 6 5 आणि 8. 7 5 6 5 8. सम संख्या कोणत्या? सम संख्याच्या स्थानी कोणती आहे? 5 आणि 5 यांची बेरीज झाली 10. विषम संख्याच्या स्थानी
एक ही विषम संख्या याच्यात आणि 7, 6 आणि 8 आहे. 7, 6 आणि 8 यांची बेरीज आहे 21. ह्याची आणि ह्याची बेरीज आहे 21 आहे. तर यांची वजाबाकी करायची आहे. 21 वजा 10 आले 11. मग मी काय सांगितलेलं होतं की 11ची कसोटी काय, जर संख्येतील समस्थानांचे बेरीज आणि विषम स्थानांची बेरीज 0 किंवा 11च्या जर पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. 11च्या पटीत आली का 11च उत्तर बघा. अशा प्रकारे आपल्याला आज इयत्ता 4थी साठी आपण कोणता घटक शिकलेला आहोत, तर 11ची कसोट्या शिकलेल्या आहेत. 2 ते 11 पर्यंत सगळ्या कसोट्या शिकलेल्या आहेत. आता त्याच्यावर प्रश्न कसे पडतात, तर 3ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. आता इथं पर्याय बघा, 3ने निशेष भाग जाणारी संख्या, 3ने निशेष भाग जाणारी संख्या. पहिला पर्याय 324, दुसरा पर्याय 211, तिसरा पर्याय 433, चौथा पर्याय यापैकी नाही. बघा आता काय आलेलं आहे उत्तर. काय करूया, संख्यांची सगळ्यांची बेरीज करूया. त्या संख्येला जर 3 भाग जात असेल तर 3ने निशेष भाग जातो. 3 अधिक 2 5, 5 आणि 4 9, यांची बेरीज येते 9. यांची काय येते 2 अधिक 1 3, 3 आणि 1 4, यांची बेरीज किती येते 4 आणि 3 7 आणि 10. यापैकी नाही असे येत नाही. मग ह्याला 3ने कशाला भाग जातो सांगा बरं. 3ने कुठल्या संख्येला भाग जातो, 9ला, 4ला काय 10ला भाग जातो, 9ला भाग जातो. कारण की 9 हे 3च्या पाड्यात आहे. 3 त्रिक 9, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे 1 येणार आहे. आलं लक्षात. 4ला काय 3ने भाग जात नाही, बाकी उरते 10ला पण जात नाही. आलं लक्षात. आता जी प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत ते कसोट्यांच्या आधारे तुम्ही ते सगळे प्रश्न सोडवायचे. एकूण 20 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, 6ने निशेष भाग जाणारी संख्या, 8ने निशेष भाग जाणारी संख्या, 5ने निशेष भाग जाणारी संख्या. तर ज्या संख्येचा शेवटचा 0 असेल त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो, ती कसोटी कोणती. हा, अगदी सोपे प्रश्न आहेत. आता तुम्ही काय करायचे, सगळे प्रश्न तुम्ही सोडवायचे. वहीमध्ये प्रश्न इयत्ता 4थीच्या मुलांनी पहिल्यांदा कसोट्या लिहा. कसोट्या लिहिल्या तर त्याच्याखाली स्वाध्यायाचे सगळे प्रश्न लिहायचे आणि तुम्ही स्वतः ह्या कसोट्यांच्या आधारे काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, आज आपण इयत्ता 4थीच्या विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक शिकलेलो आहोत. आता काय करायचंय, आपण इथंच काय करूयात, थांबूयात. आपल्याला आजचा घटक हा झालेला आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आता तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, थँक्यू.